हाय फ्रेंड्स, वेलकम टू परी खैरना व्लॉगमध्ये. चला तर आज आपण पालक पनीर बनवणार आहोत. खूप टेस्टी झाली होती. चला मी दाखवते पालक पनीरची भाजी. खूप टेस्टी झाली होती. सो आता पालक आपण शिजायला घेतला आहे. अगदी 5 मिनटात शिजतं आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. त्याला असा हिरवा खूप गरम गरम वाफ येत होती त्यातनं. मग त्याला अमोलचे फ्रेश असे पनीर आणलेलं होतं. अमोलचं पनीर खूप सुंदर असतं. सो आम्ही ते पनीर आणलेलं होतं आणि मग त्यात सुहाना मसाला पनीर सुहाना मसाला हा वापरतो. सुहाना मसाला खूप टेस्टी असतो. नंतर ते पनीर कट करून घ्यायचं. एकदम छोटे छोटे पीस करायचे त्याचे. हे बघा, प्रत्येक पीस असा उभा कापून घ्यायचा, आडवा कापून घ्यायचा. खूप असे छोटे छोटे पीस करायचे आणि ते पीस करून एकदम बारीक बारीक पीस करायचे. हे बघा, चाकूने पीस करायचे. जर तुम्हाला लागलं तर तुम्ही विळी किंवा पावशी त्याने कट करू शकतात. हे बघा, प्रत्येक पीस हा बारीक झाला पाहिजे. ते बारीक केल्यामुळे प्रत्येक घासाला ते पनीर लागलं पाहिजे. असं केलं तर खूप टेस्टी लागतं. आणि असं खूप बारीक बारीक करून घ्यायचे ते. नंतर ते तव्यावर तेल घ्यायचं, हळद घ्यायची आणि त्यात ते फ्राय करून घ्यायचे. त्याला असा येल्लो कलर आला पाहिजे. खूप मस्त असे खरपूसू द्यायचे. नंतर कढईत तेल टाकून त्यात जिरे टाकायचे. जिरे तडतडायला लागले की त्यात असा टोमॅटो, कांदे त्याची पेस्ट बनवायची आणि ती त्या कढईत टाकायची. हे बघा, ती पेस्ट टाकली. ती पण मस्त शिजू द्यायची. तिला असा लालसर कलर आला पाहिजे. हे बघा, ती टाकली आहे. आता तेलात मस्त ती गरम होते. हे बघा, मस्त असं ती हे होते. खूप सुंदर झाली होती हां भाजी. चला, खूप टेस्टी होती. हे बघा, आता असं मस्त फ्राय करून घ्यायचं. त्याला चमच्याने हलवून घ्यायची. तिला एकदम असं लालसर कलर आला पाहिजे. हे बघा, खूप सुंदर लागते ही भाजी. नंतर त्यात मसाले टाकायचे. गरम मसाला, पनीर मसाला, हळद, तिखट, धने पावडर असे विविध मसाले टाकायचे. खूप सुंदर लागते भाजी. हे बघा, नंतर त्याला असा काळा कलर म्हणजे असं लाल कलर येतो. खूप सुंदर लागते ती भाजी. नवीन मसाला टाकायचा, खूप सुंदर लागते. नंतर त्यात आपण ग्राइंड केलेलं पनीर ते टाकायचं. ते टाकलं, त्याला असं ग्रीन कलर आला पाहिजे. ग्रीन कलर आला की ते हलवून घ्यायचं. त्याला असा रेड ग्रीन मिक्स कलर होईल. नंतर त्यात आपण कट केलेले पनीर पीस टाकून द्यायचे. पनीर पीस त्यात मिक्स झाले पाहिजे. हे बघा, सगळे पीस त्याच्यात टाकून द्यायचे आणि ते मस्त हलवून घ्यायचं. हे बघा, आता सगळे पीस मी टाकून दिले. खूप सुंदर झाली होती भाजी. हे बघा, ते टाकून झाल्यावर मस्त अशी हे बघा किती सुंदर झाली. खूप टेस्टी लागत होती. ही बघा, मी खूप खाल्ली. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.